मासे आहेत मरळ मासा. तर आपण काय केलेलं आहे, डाळीचं पीठ ह्याला थोडंसं पाणी टाकून ह्याला व्यवस्थित जे आहे पसरून घेतलेलं आहे पूर्ण माशाला. तर याला पुन्हा एकदा स्वच्छ धुणार पिठासकट आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला मसाला वगैरे लावायचा आहे आणि आपली जी आहे मरळ माशाची फिश रेडी होणार आहे खाण्यासाठी. तर आता काय आहे ना, आम्ही एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं आहे पूर्ण मासे आणि अशा प्रकारे आपण या भांड्यात ठेवलेलं आहे. तर आपण काय करू, आता याला आपण मसाला लावू आणि प्रॉपर जे आहे मॅरिनेट करून अर्धा ते पाऊण तास जे आहे व्यवस्थित साईडला ठेवून देऊ झाकण लावून. जेणेकरून काय होईल की मसाला जो आहे तो पूर्ण माशाच्या आतमध्येपर्यंत जाईल व्यवस्थित आणि चव खूप छान लागेल. तर चला आपण आता स्टार्ट करूया पूर्ण मॅरिनेट करायला. तर आम्ही काय करतो आहे की हा फिश मसाला जो आहे आम्ही आणलेला आहे बाजारातून. ऑलमोस्ट आम्हाला 50 रुपयाला भेटलेला आहे. हा रिया फिश फ्राय मसाला आहे, मालवणी मसाला. आम्ही फर्स्ट टाईमच हा ट्राय करतो आहे. जनरली आम्ही काय करतो की घरीच आम्ही मसाला बनवतो आणि मॅरिनेट करून ठेवून देतो. पण आपण यावेळेस काय करू, हा रिया फिश मसाला मालवणीचा हा ट्राय करू आणि नंतर बघू आपण याची टेस्ट कशी लागते आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. आपण टाकतो याच्यामध्ये आता मीठ, व्यवस्थित एकदम चवीनुसार मीठ टाकतोय आपण याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर टाकतोय आपण आता अद्रक लसूणचं पेस्ट ऑलमोस्ट 1 चम्मच, हळद ऑलमोस्ट अर्धा चम्मच, मिरची जी आहे ऑलमोस्ट 2 चम्मच टाकतोय आपण. काळा मसाला 1 चम्मच, 1 ते 1.5 चम्मच. आता या मसाल्याच्या पॅकेटला आपण फोडतोय आणि हा मसाला पण आपण याच्यात टाकून देतो पूर्ण फिशमध्ये. तर अशा प्रकारे हे पॅकेट फोडल्यानंतर हे 2 छोटे आणि 1 मोठं पॅकेट निघालेलं आहे. याच्यात काय सांगितलेलं आहे यांनी की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 30 ग्राम रिया तिखट मसालाची पेस्ट तयार करा आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये 60 ग्राम फ्लोअर मिक्स घ्या आणि याला व्यवस्थित ऑलमोस्ट एक 40 to 45 मिनिट्स याला या फिशला मसाला लावून ठेवून द्या. तर अशा प्रकारे आपला हा मसाला आहे आणि आम्हाला काय थोडेसे जास्त तिखट लागतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त मीठ, मिरची आणि तिखट हे जास्त आम्ही टाकलेलं आहे. तर आपण आता हे मसाला ट्राय करू. ऑलमोस्ट 2-2 चमचे टाकू आपण याच्यामध्ये. व्यवस्थित वाटी घेतलेली आहे 2 मस्त आणि त्याचा आपण आता पेस्ट रेडी करू. आपण काय करतो आता याच्यात 2 प्रकारचे जे पावडर आहेत त्याचं आपण आता थोडंसं पेस्ट करू पाण्याने. हे आहे आपलं 2nd नंबरचं पॅकेट. आपण टाकतो आता पाणी. त्याला व्यवस्थित पेस्ट करून घेऊ आपण. हे जे पेस्ट आहे पेस्ट झालेलं आहे ऑलमोस्ट. आता सगळं व्यवस्थित या फिशमध्ये टाकू आपण, सगळीकडे पसरून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण या फिशला प्रॉपर मॅरिनेट करून 40 to 45 मिनिट्स आपण हे भांडं झाकून ठेवून देऊ. अशा प्रकारचे जे आहे आपण पूर्ण व्यवस्थित फिशला पूर्ण मसाला लागेल असं करून घेऊ आणि 30 ते 40 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊ. तर आता काय केलेलं आपण ऑलमोस्ट 40-45 मिनिट झालेले आहेत. आपण याला आता कढई गरम केलेली आहे आणि गरम केल्यानंतर जे आहे आपण अशा प्रकारे तळतो याला व्यवस्थित माशाला आणि तेल घेतलेलं ऑलमोस्ट आम्ही 5 ते 6 डावगे घेतलेले आहेत. याच्यात तुम्ही जास्त पण घेऊ शकता जर तुमच्याकडे क्वांटिटी जास्त असेल माशांची तर आपण आता ह्याला तळतोय व्यवस्थित आणि तळलं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की मासे जे आहेत आपले फिश कशी झालेली आहे. टाकतोय आता पूर्ण मासे याच्यामध्ये. तर काय ना, याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी 4 पीस आम्ही तळून घेतलेले आहेत. तर हे आम्ही थोडंसं सुक्का टाईपमध्ये केलेलं आहे आणि प्लस आता आपण हे जे टाकलेलं आहे कढईमध्ये थोडंसं आम्हाला जरा रस्सा टाईपमध्ये पाहिजे, त्यासाठी आपण एक व्यवस्थित बाकीचं उरलेले जे आहे मासे फिश ते आपण याच्या कढईमध्ये टाकतोय आता. तर आपला पूर्ण आता ही डिश मस्त छानपैकी रेडी झालेली आहे. याला म्हणतात मरळ मासा आणि आपण एक सुका डिश केलेला आहे मरळ माशाची आणि प्लस आपण आता हे
थोडी ग्रेव्ही टाकून केलेली आहे. तर बापरे, ही अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे मस्त छानपैकी एकदम. हे हे आहे सुका तेलात तळलेलं फक्त आणि ह्याची ग्रेव्ही ही. तर अशा प्रकारे आपली मरळ फिशची डिश रेडी झालेली आहे. तर आपण आता हा व्हिडिओ इथंच संपवूया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.